नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेलो आहे। हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे। शेवटचे 8 दिवस राहिलेले आहेत आणि या 8 दिवसांमध्ये आपल्याला आगामी पुढच्या रविवारी जी गट ब ची पूर्व परीक्षा होणार आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं अपेक्षित आहे। आपला थंबनेल 65+ याचा आहे। आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला या 8 दिवसांमध्ये काय करायचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, यानंतर या 8 दिवसांमध्ये रिव्हिजन कोणत्या कोणत्या टॉपिकला द्यायचे आणि एकंदरीत या 8 दिवसात कोणती स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे यावरती हा व्हिडिओ आपण तयार करत आहोत। तर अगदी व्हिडिओच्या शेवटी आपण पेपरच्या दिवशी पेपर नेमका कसा सोडवावा यावरती देखील डिस्कशन करणार आहोत। हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। पेपर सोडवत असताना काही टिप्स असतात, या टिप्स देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। तर जास्त वेळ न वाया घालवता आपण मेन मुद्द्याकडे वळूयात। आता विद्यार्थी मित्रांनो, 100 प्रश्नांचा 100 गुणांचा हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये एकूण 8 सेक्शन तयार केलेले आहेत। याच्या अगोदरचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये 7 सेक्शन होते। आता नवीन सिलेबस जो आलेला आहे याच्यामध्ये 8 सेक्शन केलेले आहेत। आता सेक्शन जरी म्हणजे सब्जेक्ट जरी 8 केले असले तरी सब्जेक्ट 8 असताना देखील पूर्वीचा सिलेबस फॉलो केलेला आहे। मग याच्यात 2023च्या अनुषंगाने जर विचार केला तर आपण सपोज करूया 2023चा पॅटर्न फॉलो होईल, कारण की आपल्याला अभ्यासक्रमानुसार 8 सब्जेक्ट आपल्याला अभ्यासायचे आहेत। जर 23चा विचार केला तर 23च्या पेपरचं पहिल्यांदा आपण अनालिसिस करूया, जेणेकरून आपल्याला कळेल की नेमकी स्ट्रॅटेजी काय आखायला लागेल। तर एक एक विषय मी घेतो, त्या विषयांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नांची संख्या नेमकी किती याच्यावरती आपण सविस्तर नजर टाकूयात। इतिहासाचा भाग विचारात घेतला तर 10 प्रश्न मागच्या वर्षी आलेले आहेत। भूगोलाचा भाग विचार केला तर याच्यावरती 10, म्हणजे तुलनेने 22च्या पेपरमध्ये 15 प्रश्न जिथे होते तिथे इतिहास आणि भूगोलवरती 10 प्रश्न म्हणजे 5 एकूण 10 प्रश्न दोघांमध्ये कमी करण्यात आलेले आहेत। यानंतर नागरिकशास्त्र याच्यावरती अगोदर 10 विचारले जायचे, मात्र मागच्या वर्षी याच्यावरती 15, आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की नागरिकशास्त्र हा बहुतांश विद्यार्थ्यांना सोपा जाणारा टॉपिक आहे। त्याच्यावरती डिस्कशन आपण नंतर करूयात। अर्थशास्त्राचा विचार केला 15 प्रश्न यावरती विचारले जातात। यानंतर विज्ञानाचा विचार केला देखील 15 प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत। यानंतर चालू घडामोडीवरती 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आणि अगदी शेवटी महत्वाचा आणि रिझल्ट ओरिएंटेड जो सब्जेक्ट आहे, ज्याला आपण 2 घटकांमध्ये विभागलेलं आहे या सिलेबसमध्ये, तो म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता। मात्र आपल्यासाठी दोन्हीही सेक्शन एकच असतात, अंकगणित आणि बुद्धिमत्ता आपण ओव्हरऑल एक सब्जेक्ट असं गृहीत धरूयात। आणि याच्यावरती मात्र या ठिकाणी मागच्या वर्षी 20 प्रश्नांचा ओघ येताना दिसतोय, आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे। जर या सगळ्यांचा अनालिसिसचा भाग आपण जर विचारात घेतला तर आपल्याला शेवटच्या दिवसांमध्ये नेमकं काय करायचंय। तर पहिली गोष्ट, इतिहास आणि भूगोल याच्यावरती तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मात्र जास्त रिव्हिजनचा भाग जो आहे तो राहिलेल्या सब्जेक्टला द्यायचा आहे, कारण की त्याचं वेटेज वाढलेलं आहे। या शेवटच्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत। यामध्ये तुम्हाला जे टॉपिक मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत की गणितामध्ये 15+ किंवा 15+ मार्क्स कसे सहजासहजी मिळवता येतील यातले टॉपिक तुम्ही घेणं अपेक्षित आहे। तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनावरती क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओवरती स्विच करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, गणितामध्ये सरासरी वगैरे ह्या सगळ्या टॉपिकचा भाग आहे। हे टॉपिक करत असताना तुम्हाला रॅन्डमली गणित सोडवता येणं अत्यंत महत्वाचं आहे, पाढेपाठ असणं अपेक्षित आहे। याच जोडीला काही शॉर्टकट जर तुम्ही त्या टॉपिकमध्ये शिकलेला असाल तर ते शॉर्टकट बघत असताना ते शॉर्टकट एका विशिष्ट कंडिशन पुरते मर्यादित असतात, हे देखील तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे। अनावधानाने शॉर्टकट दुसऱ्या सेक्शनसाठी असू शकतो आणि तुम्ही एका प्रश्नासाठी वापरता चूक होऊ शकते, या चुका टाळणं अपेक्षित आहे। हा पहिला मुद्दा। दुसरा महत्वाचा मुद्दा, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जास्तीत जास्त स्कोर होऊ शकतो, मात्र याला रिव्हिजन आणि सराव जास्त लागतो। जर तुम्ही शेवटच्या दिवसांमध्ये अभ्यास करत असाल तर जे झालेले टॉपिक्स आहेत तेवढेच टॉपिक्स तुम्ही करणं अपेक्षित आहे। कोणताही नवखा टॉपिक तुम्ही या ठिकाणी घेऊ नका, कारण की तो समजवायला खूप वेळ लागतो। समजून घेऊन त्याच्यावरती प्रॅक्टिस करणं, जे काही तुम्ही आतापर्यंत टॉपिक केलेले असतील त्यालाच वारंवार रिव्हिजन द्या, कारण की एखादा नवीन टॉपिक असेल नॉट नेसेसरी तो विचारला जाऊ शकतो। त्याच्यामुळे तुमची एनर्जी जी आहे ती नवख्या टॉपिकवरती वाया घालवू नका। हा दुसरा महत्वाचा मुद्दा। आता एक एक मुद्दे आपण सविस्तर डिस्कस करत जाऊयात। आता गणित आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त उत्तरं
अचूक पद्धतीमध्ये काढता येणं अपेक्षित आहे, कारण की तुम्हाला 60 मिनिटं आहेत आणि 100 प्रश्न आहेत. सरासरी जर आपण काढून बघितलं तर 36 सेकंदामध्ये तुम्हाला एक प्रश्न सोडवायचा, पण याचा अर्थ प्रत्येक प्रश्न 36 सेकंदामध्ये सोडवावा असा कुठेही गृहीत धरू नका. याचं कारण काय? इतिहासाचा प्रश्न वन लाईनर असेल, ठीक आहे, फॅक्च्युअल डेटावरती असेल, तुम्ही पटपट तुमची क्षमता वाचण्याची असेल तर तुम्ही 36 सेकंदाच्या ऐवजी 15 सेकंद 20 सेकंदामध्ये तुम्ही तो सोडवू शकता. मग या प्रश्नामध्ये तुमचे जे वाचलेले 10 सेकंद आहेत ते तुम्ही इतर प्रश्नासाठी वापरू शकताय. सो ओव्हरऑल 60 मिनिटांमध्ये 100 सोडवायचे, ना की एक प्रश्न 36 सेकंदात सोडवायचा आहे. हा एक देखील मुद्दा लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा जर आपण इतिहासाकडे बघितलं, इतिहास हा माझ्या मते, तुमचं मत काही वेगळं असू शकतं, हा खूप प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट नाहीये. इतिहासाचा अभ्यासक्रम जो असतो हा वास्ट असतो आणि याला पुस्तक देखील, साहित्य जे आहे हे खूप मोठं असतं. तुम्ही आतापर्यंत जे साहित्य वापरलेलं आहे याच्याच वरती रिव्हिजन देणं अपेक्षित आहे. वारंवार रिव्हिजन देत राहा. दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त काय करायचंय, महाराष्ट्राच्या इतिहासावरती, समाजसुधारकांवरती तुम्हाला प्रश्न जास्त विचारलेले दिसतात, याच्यावरती जास्त काय करा, भर द्या. दुसरा महत्वाचा विषय भूगोल. भूगोलावरती काय असणार आहे तर भूगोलावरती सुद्धा खनिज संपत्ती आहे, एखादा दुसरा प्रश्न अलीकडे येताना दिसतोय. याच पद्धतीमध्ये तुम्हाला नदी प्रणाली असेल, जिल्हे असतील, जनगणना व्यवस्थित करून ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये सेक्स रेशो असेल किंवा साक्षरता दर असेल आणि लोकसंख्येचं टक्केवारी असेल, याच्यावरती मेल फिमेल या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या बारकाईने लक्षात घेणं आणि त्याच्यावरती रिव्हिजन करणं खूप गरजेची आहे. भूगोलाच्या बाबतीत 10 प्रश्न विचारले जातात, जास्त टेन्शन घेण्याचा भाग नाहीये, पण भूगोल समजायला सोपा असतो. तुलनेने डेटा हा कमी आहे इतिहासाच्या बाबतीत आपण तुलना केली तर. मात्र भूगोल जो आहे तो 10 प्रश्न येत असताना तुम्हाला प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. तिसरा अत्यंत प्रोडक्टिव्ह जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे नागरिकशास्त्र. या नागरिकशास्त्रामध्ये ठरलेले टॉपिक्स आहेत, याच्यावरती वारंवार प्रश्न आयोग विचारताना दिसतं, त्याच्यामुळे याच्यावरती जास्तीत जास्त तुम्ही भर देणं अपेक्षित आहे. राज्यघटनेची निर्मिती 1946 पासून त्याचा जो काही अवधी आहे तो लक्षात घेणं अपेक्षित आहे. घटना निर्मिती प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या समित्या, त्यांचे अध्यक्ष, या अध्यक्षांच्या अंडर काम करणारे विविध सदस्य असतील, याच्यावरती त्याच पद्धतीमध्ये मागण्या कशा संविधान सभेच्या होत गेल्या त्याचा जो क्रम असेल तो लक्षात ठेवणं. कलम नंबर 1, 2, 3 एवढे महत्वाचे नसले तरी कलम नंबर तुम्हाला सांगतो 12 पासून 51 पर्यंत रॅन्डमली तुम्ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे, त्यांचा भाग कोणता आहे, ठीक आहे, सूच्या असतील तर सूच्या कुठल्या सूचीमध्ये काय दिलेलं आहे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. 51 म्हणजेच या ठिकाणी मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत तुम्हाला विशिष्ट कर्तव्य किती आहेत, अगोदर किती होती, त्याच्या घटना दुरुस्त्या झाल्यात का नाही हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सरनाम्याच्या बाबतीतले महत्वाचे शब्द लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. याच्यात जोडीला कलम नंबर 75, 76 वगैरे हे जे काय आहेत हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. मंत्रिमंडळ असेल त्याची कलमं असतील. त्याच पद्धतीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो तो म्हणजेच ग्राम प्रशासन. पंचायत राजमधील सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्नाचा भाग जो आहे तो म्हणजे ग्राम प्रशासन. ग्रामपंचायतीपासून तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिवाइज करणं अपेक्षित आहे. सरपंच पद असेल, ग्रामसेवक पद असेल, त्याची जी काही कर्तव्य असतील हे आतापर्यंत वारंवार विचारण्यात आलेलं आहे. शेवटच्या 8 दिवसांमध्ये तुम्ही याच्यावरती रिव्हिजन देणं अपेक्षित आहे. जर ही रिव्हिजन दिली तर तुम्हाला पॉलिटीमध्ये प्रोडक्टिव्ह पद्धतीमध्ये मार्क्स मिळू शकतात. 15 हे जे काही प्रश्न आहेत याच्यावरती तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, न बदलणारे प्रश्न असतात ते. त्याच्यामुळे नागरिकशास्त्राच्या भागावरती जास्त रिव्हिजन द्या. अर्थशास्त्र, चालू घडामोडींची अनुकूल असणारा जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. या अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचंय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. अर्थशास्त्रामध्ये सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त. सार्वजनिक वित्तांमध्ये ज्या पॉलिसीज आहेत त्याचा इम्पॅक्ट कसा पडतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात जास्त प्रश्न या भागावरती विचारतात. त्या पद्धतीत दारिद्र्यावरती विविध जे काही समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत या आणि त्यांच्या शिफारसी काय आहेत, त्यांची काय व्यवस्थित आपले इयर्स माहित असणं अपेक्षित आहे. याच्या जोडीला तुम्हाला विविध वित्त आयोग जे आहेत हे आणि आता वित्त आयोग नेमका त्याचा कालावधी नेमका कोणता चाललेला आहे ते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहेत. बँकिंग वरती काही अंशी फॅक्च्युअल मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. अर्थशास्त्रावरती 15 प्रश्न विचारले जातात. यानंतर विज्ञान. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान हा विषय असा आहे की एखादा विद्यार्थी विज्ञान शाखेमधून पदवीधर झालेला असेल तरी सुद्धा विज्ञानातले एमपीएससीतले प्रश्न सुटतील का नाही यावरती क्वेश्चन मार्क थोडाफार असू शकतो. आणि त्याच्यामुळे विज्ञानाच्या बाबत जास्तीत जास्त रिव्हिजन करत राहा. बाकी जास्त एखादा प्रश्न बाहेरचा पडला तर तो स्वाहा करून देणं अपेक्षित असतं. खूप रिस्क घेता येत नाही, कारण की रिस्क घेतली तर पेनल्टी निगेटिव्हची बसू शकते. आणि त्याच्यामुळे विज्ञानाच्या बाबत जर विचार केला तर प्राण्यांचं वर्गीकरण अत्यंत महत्वाचं तोंडपाठ करून ठेवणं अपेक्षित आहे. वनस्पतींचं वर्गीकरण आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे डिसीजेस म्हणजेच रोग आणि त्या विषयीच्या लसी असतील किंवा ड्रग्ज असतील याच्यावरती तुम्हाला
लक्षात माहिती असणं अपेक्षित आहे. हे 2-3 महत्वाचे मुद्दे रिवाइज मध्ये आता शेवटच्या भागांमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये जास्त करणं अपेक्षित आहे. यानंतर चालू घडामोडी 1 वर्षाचं चालू घडामोडी करणं अपेक्षित आहेत. म्हणजे आत्ता जो आहे तो जानेवारी आहे, 1 जानेवारी 2024 पासून आतापर्यंतचे चालू घडामोडी तुम्ही करणं अपेक्षित आहे. याच्या अगोदरचा प्रश्न विचारला जाऊ शकतो का? तर हा नक्कीच विचारला जाऊ शकतो. मात्र तो जर विचारला तर तो बहुतांश विद्यार्थ्यांना आठवत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांची जी काही पारडं आहे ते सेम राहतं. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त 1 वर्षाचा अभ्यास चालू घडामोडीच्या बाबतीत करणं अपेक्षित असतं. रिव्हिजन द्या, चालू घडामोडी जास्त विसरल्या जाऊ शकतात आणि ही नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही. सगळ्यात शेवटचा मुद्दा जो पहिला मुद्दा म्हणून मी डिस्कस केलेला आहे तो म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी. तुम्हाला याच्यावरती सविस्तर जो माहिती आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे की याच्यात जास्तीत जास्त मार्क्स कशा पद्धतीत पाडायचे आहेत. सो हा झाला तुलनात्मक दृष्ट्या स्ट्रॅटेजीचा भाग. ज्या दिवशी तुम्ही पेपरला जाताल त्या दिवशी मेंटॅलिटी तुमची खूप स्ट्रॉंग असणं अपेक्षित आहे, स्टेबल असणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा तुम्ही जात असताना हॉल तिकीट नेले की नाही याची चाचपणी करणं अपेक्षित आहे. पाणी व्यवस्थित घेऊन जाणं, पाणी पेपर चालू व्हायच्या अगोदर पिणं आणि त्याच्यानंतर हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. की हा अवांतराचा भाग असला तरी खूप महत्वाचा आहे. याच्याच नंतर तुम्ही ज्यावेळेस पेपरला बसल्यानंतर मेंटॅलिटी स्टेबल झाल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा तुमचा जो काही सीट नंबर आहे तो प्रॉपरली एंटर करणं, त्याचे जे सर्कल आहेत ते गोल करणं आणि नंतर एकदा तुम्ही पेपर हातामध्ये सील फोडल्यानंतर सुरुवात केल्यानंतर स्टेबल माइंडने पहिला प्रश्न जर तुम्ही वाचलात, जर तुम्हाला तो उत्तर येत नसेल तर नॉर्मल राहणं अपेक्षित आहे. ज्या प्रश्नापासून तुम्हाला उत्तर येते तिथून सुरुवात करणं अपेक्षित आहे. एकदम फ्लक्च्युएट व्हायचं नाही, माइंडसेट बदलायचा नसतो. लक्षात, कारण की ही नॉर्मल गोष्ट आहे. वाचलेला पहिलाच प्रश्न तुम्हाला येईल का नाही याची शाश्वती नसते. 100 प्रश्नांपैकी शॉर्ट येणारे प्रश्न अत्यंत खूप कमी असतात. अगदी महाराष्ट्रामध्ये जो पहिला येतो त्याचे सुद्धा प्रश्न हे संपूर्ण येत नसतात. कारण की आपल्याला मेरिट पाडायचंच किती किंवा मार्क्स हवेतच किती, तर 60 to 65+ तुम्हाला जायचं. याचा अर्थ वरचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला सोडून देण्यासारखे असतात, म्हणजे न येण्यासारखे असतात. एवढं लक्षात ठेवा. आता ॲक्युरसी कशी मेंटेन करायची ते बघा. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आवडीचा विषय मी तर म्हणतो नागरिकशास्त्र जर असेल ज्याच्यामध्ये प्रोडक्टिव्ह असेल तो घ्या. ठीक आहे. दुसरी गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या की 2 रीडिंग होत नाहीत. बहुतांश विद्यार्थ्यांचे एक्सेप्शन असू शकतात, 2-2 रीडिंग करतील. पण एक लक्षात घ्या गोष्ट की 100-200 प्रश्न 60 मिनिटांमध्ये वाचून कुणाचे होत नाहीत. त्याच्यामुळे एखादा प्रश्न तुम्हाला जर अगदी रिव्ह्यूला ठेवत असाल तर खूप सारे प्रश्न रिव्ह्यूला ठेवू नका. 2-3 अगदी मॅक्सिमम 5 ते 7 प्रश्नांपर्यंत रिव्ह्यू करू शकताय तुम्ही. अगदी अख्खा एक राऊंड झाला नंतर दुसरा राऊंड झाला असे राऊंड एमपीएससीच्या बाबत कंबाईनला होत नाहीत. खूप वेळ कमी असतो आणि त्या वेळेचा जर विचार केला तर एवढे राऊंड होणं अशक्य असतं. सो एक्सेप्शन मी आधीच बोलल्याप्रमाणे असू शकतात. विद्यार्थ्यांचं स्पीड, त्यांची मेंटॅलिटी काय असेल, पण बहुतांश विद्यार्थी असं करू शकत नाहीत. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच योग्य उत्तर काढणं, दिलेल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्याच उत्तराला गोल करणं गरजेचं आहे. आपण उत्तर काढतो 11चं C किंवा 11चं 3 आणि उत्तर असतं 11चं आणि गोल करतो 12ला. अशा सिली मिस्टेक तुमच्याकडून होऊ शकतात. तिसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती तुमचे चांगले जे काही सब्जेक्ट आहे ते अगोदर सोडवल्यानंतर मॅथ्स अगदी शेवटीही ठेवू नका. 20 प्रश्न आहेत. त्याच्यामुळे तुम्ही इतर प्रश्नांना वेळ देत बसताल आणि मॅथ्स तुमचा जो प्रोडक्टिव्ह सब्जेक्ट आहे तो मागे राहू शकतो. त्याच्यामुळे मॅथ्स अगदी पहिलाही घेऊ नका. सगळ्यात पहिल्यांदा मॅथ्स घेतलेल्याचा ड्रॉबॅक असा असतो की मॅथ्स सोडवायला गेल्यानंतर त्याच्यात गुंतल्यानंतर आपल्याला कळत नाही की अर्धा तास कसा निघून गेलाय. कारण 20 प्रश्न जर विचारलेत, आता यावर्षी किती विचारतात आय डोंट नो अबाउट इट, बट अशी शक्यता आहे की 20 विचारले जाऊ शकतात. जर 15 विचारले तर 15 येतील किंवा 20 येतील, पण 15च्या कमी विचारले जाऊ शकणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मध्ये आधी कुठेतरी तुम्हाला मॅथ्स घ्यायचंय आणि एखादा मॅथ्स किंवा रिझनिंग मधला प्रश्न जर अडला तर तो सोडून देऊन पुढे जाऊन नंतर त्याच्यावरती येत असाल तर पॉसिबिलिटी असेल तर या, पण एकाच प्रश्नावरती अडून बसू नका. या काही महत्वाच्या ट्रिक्स होत्या, स्ट्रॅटेजीज होती. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तुमचा एक शेअर जो असतो तो विद्यार्थ्यांना काही अनमोल गोष्टी देऊन जातो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांना आगामी 8 दिवसांच्या अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. सो लास्टली, थँक्स फॉर वॉचिंग.